नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो CPR सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि CPR सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत 2 डे CPR रिलेशनशिप. सो मेनली जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आणि काही गोष्टींच्या बाबतीत क्लॅरिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यातलीच एक गोष्ट आहे की माझं डिरेक्शन बायस काय आहे. म्हणजे कुठल्या डिरेक्शनमध्ये मला ट्रेड घ्यायचा आहे, बुलिश साईडला घ्यायचा आहे का बेरिश साईडला घ्यायचा आहे. सो हे दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला क्लिअर असणं फार गरजेचं आहे आणि ही क्लॅरिटी ॲक्च्युली बायस कसा ठरवायचा तर हे आज आपण डिस्कस करणार आहोत. CPRच्या 2 डे रिलेशनशिप जाणून की आपण डेली बायस कसा डिसाईड करणार आहे ट्रेडिंगसाठी, बुलिश बायस की बेरिश बायस. आणि त्याच्यानंतर एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे की जे सिक्रेट वापरून तुम्ही तुमचे स्विंगचे ट्रेड म्हणजे जर तुम्ही एखादा स्टॉक बाय करून ठेवत असाल तर तो लॉंग किती होल्ड करू शकता आणि किती जास्त ROI तुम्ही बूस्ट करू शकता. सो ही एक सिक्रेट ट्रिक आहे, जी ROI बूस्टर ट्रिक आहे. सो चला तर मग लॅपटॉप स्क्रीनवरती बघूया आपण. सो आज आपण डिस्कस करत आहे 2 डे रिलेशनशिप CPRची. सो बेसिकली आजचा जो CPR आहे तो कालच्या CPR नुसार कुठे आहे, म्हणजे अबाऊ आहे, बिलो आहे का इंटरसेक्टिंग आहे, ओव्हरलॅपिंग आहे, याप्रमाणे ठरते की CPR ची रिलेशनशिप काय आहे. आणि युजली 2 डे CPR रिलेशनशिप वापरलं जातं तुमचा जो बायस आहे ट्रेडिंगसाठीचा, बुलिश बायस, बेरिश बायस, किंवा इवन तुम्हाला ठरवायचं असेल की आता साईडवेज मार्केट असणार आहे की ब्रेकआउट येऊ शकतो. सो या सगळ्या सिनारिओमध्ये आपण 2 डेज CPR रिलेशनशिप कन्सिडर करून चालू शकतो. सो मेनली आपण डिस्कस करत आहोत की जेव्हा माझी हायर व्हॅल्यू आहे, म्हणजे कालचा CPR इथे आहे, आजचा CPR इथे आहे, सो त्या सिनारिओमध्ये माझा स्ट्रॉंग बुलिश बायस असणार आहे. त्याच्यानंतर ओव्हरलॅपिंग हायर व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे कालचा CPR इथे आहे, आजचा CPR थोडासा ओव्हरलॅपिंग आहे पण हायर साईडला आहे. सो त्या सिनारिओमध्ये माझा मॉडरेटली बुलिश व्ह्यू असणार आहे. देन लोअर व्हॅल्यू जर CPR असेल, कालचा CPR इथे आहे, आजचा CPR खाली आहे, सो या सिनारिओमध्ये माझा स्ट्रॉंग बेरिश बायस असणार आहे. आणि जर ओव्हरलॅपिंग लोअर व्हॅल्यू CPR असतील, म्हणजे कालचा CPR इथे आहे आणि थोडंसं व्हॅल्यू ओव्हरलॅपिंग आहे पण डाऊन साईडलाच आहे, सो त्या सिनारिओमध्ये मॉडरेटली बेरिश सेंटिमेंट असणार आहे माझं. आणि जर अनचेंज्ड व्हॅल्यू म्हणजे एक्झॅक्टली कालचा आणि आजचा अगदी सेम CPR असेल तर ह्या सिनारिओमध्ये आपल्याला एक साईडवेज ऍक्शन बघायला मिळू शकते आणि फॉलोड बाय सम ब्रेकआउट असं सिनारिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जर आउटसाइड व्हॅल्यू असेल, म्हणजे कालचा CPR छोटा होता आणि लेट्स से आजचा CPR मोठा आहे आणि कालचा CPR आजच्या CPR मध्ये एक्झॅक्टली फिट होतोय, तर ह्या सिनारिओला म्हणतात आउटसाइड व्हॅल्यू CPR. जेव्हा असं कधी सिनारिओ असतो तेव्हा एक साईडवेज मुवमेंट बघायला मिळते, कुठलाही ट्रेंड ॲज सच आपल्याला बघायला मिळत नाही. सो युजली जर तुम्ही ट्रेंड ट्रेडर असाल तर हे जे दिवस असतात साईडवेज हे तुम्हाला अवॉइड करायला हवेत. अदरवाईज इवन द अनचेंज्ड व्हॅल्यू जोपर्यंत ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करून चालत नाही. अदरवाईज प्रीमियम इरोड होतात जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर, किंवा अगदी तुम्ही नॉर्मल कॅश इक्विटीमध्ये जरी ट्रेड करताय तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ट्रेंड बघायला मिळत नाही. ठीक आहे. आणि इनसाइड व्हॅल्यू हा दुसरा आहे, म्हणजे कालचा CPR मोठा होता, आजचा CPR थोडासा लहान आहे आणि तो कालच्या CPR मध्ये बरोबर फिट होतोय. सो त्या सिनारिओमध्ये हा CPR मानला जातो इनसाइड व्हॅल्यू. सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की नॅरो CPRचं जे ऍक्च्युली सिग्निफिकन्स आहे की एक ट्रेंडिंग डे बघायला मिळू शकतो, रेंजमधून ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. सो सिमिलर सिग्निफिकन्स हा इनसाइड व्हॅल्यू CPRचा आहे. ओके. सो हे झाले वेगवेगळे CPR रिलेशनशिप. सो हे जस्ट पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याचंच, की कशा पद्धतीने आपण 2 डे CPR रिलेशनशिप बघतो. ठीक आहे. आता हे जस्ट एक्झाम्पल मी इथे दाखवते आणि ऑब्विसली आपण मग चार्ट वरती जाऊया आणि एक्झाम्पल बघूया. तर जेव्हा माझा हायर व्हॅल्यू CPR आहे, सो CPR हे डॉटेड 3 ब्लू लाईन्स आहेत. ठीक आहे. तो एक झोन असतो. तर जर तुम्ही माझा CPRचा बेसिकचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पहिले बघा आणि मग तुम्हाला CPR बेसिक्सची आयडिया आल्यानंतर हा थोडासा ऍडव्हान्स व्हिडिओ आहे CPRशी रिलेटेड. सो जर तुम्हाला अबाऊ व्हॅल्यू मिळाला CPR, दॅट मीन्स की तुम्हाला
हायर व्हॅल्यू सीपीआर असल्यामुळे तुमचं बुलिश सेंटिमेंट आहे. जर तुम्ही इथे बघू शकत असाल तर पहिल्या 3 रेड कॅन्डल बनलेले आहेत आणि चौथी कॅन्डल जेव्हा एनगल्फ केलेला आहे त्यांनी आणि सीपीआरचा सपोर्ट घेतलेला आहे, तेव्हा ऍक्च्युली इथे तुमचा बुलिश ट्रेड बनतो. सो ऍक्च्युली तुमचा बायस जो आहे तो इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे की तुम्हाला कुठल्या डिरेक्शन मध्ये ट्रेड घ्यायचा आहे. काय होतं, जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल आणि जर तुम्ही ट्रेडिंगला बसलात तर तुम्हाला जर तुमचा आजच्या दिवसाचा बायस माहिती नसेल तर तुम्ही कन्फ्युजन मध्ये येऊ शकता आणि ह्या 3 बॅक टू बॅक रेड कॅन्डल नंतर तुम्हाला तो बेरिश साईडचा ट्रेड घेण्याचं ऍक्च्युली मन करू शकतं, पण नंतर त्याचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. सो बेसिकली ट्रेडिंगला बसण्याच्या आधीच तुम्हाला जर सीपीआरच्या रिलेशनशिपनुसार बायस माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या सिनारिओमध्ये माझे बुलिश बायस आहेत त्या त्या सिनारिओमध्ये मला सपोर्टला बाय करायचंय विथ अ गुड कॅन्डलस्टिक पॅटर्न. एवढं हे सोपं आहे. आणि जर तुमचा बेरिश बायस असेल तर तुम्हाला रेझिस्टन्सला, कुठल्याही रेझिस्टन्सला जे R1 R2 R3 सीपीआर ॲज अ रेझिस्टन्स किंवा इव्हन समटाइम्स पीडीएच पीडीएल ऍक्ट ॲज अ रेझिस्टन्स, त्या सिनारिओमध्ये सुद्धा तुम्हाला जर गुड कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाले, म्हणजे 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, 1 कॅन्डलस्टिक पॅटर्न, 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न जे बेरिश फॉर्म होत आहेत त्या ठिकाणी, तर तुम्ही तिथे आणि बेरिश बायस असेल तर तिथे तुम्ही शॉर्ट एंट्री घेऊ शकता. सो इतकं हे सोपं आहे आणि इतकं महत्वाचं आहे तुम्हाला आधीच बायस माहिती असणं. ठीक आहे. सो इथे एक एक्झाम्पल बघू शकतो की आउटसाइड व्हॅल्यू सीपीआर आहे. सो आउटसाइड व्हॅल्यू म्हणजे साइडवेज मार्केट आहे. जे कोणी ट्रेंड ट्रेडिंग करतात या दिवशी त्यांच्यासाठी ब्रेक आहे, त्यांनी बिलकुल कुठेही एंट्री घेऊ नये. खूप सारे स्टॉप लॉसेस हिट होण्याचा हा दिवस असतो जे लोक ट्रेंड ट्रेडिंग करतात. आता हा दिवस महत्वाचा कोणासाठी आहे, जे न्यूट्रल स्ट्रॅटेजीज करतात. ओके. सो साइडवेजच्याही काही स्ट्रॅटेजीज असतात, ऑप्शन स्ट्रॅटेजीज. जर तुम्ही त्या करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या दिवशी तुम्हाला खूप चांगला ROI मिळू शकतो. सो आउटसाइड सीपीआर जेव्हा असेल तेव्हा युजली जे ट्रेंड ट्रेडिंग करतात त्यांनी मार्केटपासून दूर राहिलं पाहिजे. आता हा नेक्स्ट जो आहे हा ओव्हरलॅपिंग हायर व्हॅल्यू सीपीआर आहे, म्हणजे मॉडरेटली बुलिश प्राइस ऍक्शन आहे. ठीक आहे. सो ह्या सिनारिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकाल की फर्स्ट 3 कॅन्डलस्टिक, अगदी थर्ड कॅन्डलस्टिक सुद्धा इन्व्हर्टेड हॅमर आणि स्ट्रॉंग इन्व्हर्टेड हॅमर फॉर्मेशन झालेलं आहे आणि फोर्थ कॅन्डलस्टिक ही एक ग्रीन मारुबोजू कॅन्डल बनलेली आहे आणि सीपीआरचा सपोर्ट घेतलेला आहे त्या कॅन्डलनी आणि मग प्राइस वरती गेलेली आहे. तर हे कॅप्चर करणं किंवा जोपर्यंत मला बुलिश साईडचा ट्रेड मिळत नाही तोपर्यंत मला वाट बघणं खूप गरजेचं आहे, पण त्यासाठी मला बायस आधी माहिती असणं त्याही आधी गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक एक्झाम्पल आहे लोअर व्हॅल्यू सीपीआर, सो बेरिश प्राइस ऍक्शन. आणि तुम्ही बघू शकता इथे लोअर व्हॅल्यू सीपीआर आहे आणि कशा पद्धतीने जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते गॅप डाऊन झालेलं आहे आणि S1 म्हणजे खालचं जे सपोर्टची लाईन असते त्याच्याही खाली गॅप डाऊन झाल्यानंतर S1चाच रेझिस्टन्स फेस करत आहे हे इन्स्ट्रुमेंट आणि नंतर त्यांनी एक डाऊन साईडला मुवमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे ओव्हरलॅपिंग डाऊन साईड सीपीआर चं डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की नॅरो सीपीआर सुद्धा आहे. सो लास्ट सेशन मध्ये जे आपण डिस्कस केलेलं होतं की नॅरो सीपीआर माइट लीड टू द ट्रेंडिंग डे. सो ते सुद्धा इथे एक एक्झाम्पल बघायला मिळतं आणि ओव्हरलॅपिंग डाऊन साईड असल्यामुळे माझा व्ह्यू हा बेरिश होता. जेव्हा कॅन्डलनी सीपीआर ब्रेकडाऊन केलेला आहे किंवा इव्हन अगदी जेव्हा S1चा ब्रेकडाऊन झालेला आहे तेव्हा मला एक ब्युटिफुल डाऊन साईडचा ट्रेंड बघायला मिळाला. सो हा तो दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही तुमचे ROI मॅक्सिमाइज करू शकता आणि ऍक्च्युली इथे तुम्ही 1:3, 4 रिस्क रिवॉर्डनी ट्रेड घेऊ शकता. सो हे फार महत्वाचं आहे की तुम्ही कुठे ट्रेल करू शकता आणि कुठे तुम्ही अग्रेसिव्हली ट्रेल करू शकता किंवा कुठे तुम्ही कन्झर्वेटिव्हली ट्रेल करू शकता. सो हा तो दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही थोडंसं कन्झर्वेटिव्ह ट्रेलिंग करू शकता. अग्रेसिव्ह ट्रेलिंगची गरज नाहीये, पण तुम्ही पार्ट बुकिंग करून करून तुम्ही खूप जास्त आणि चांगला ROI इथे तुम्ही ऍक्च्युली गेन करू शकता. सो दिस इज अनदर अँड ब्युटिफुल एक्झाम्पल ऑफ इनसाइड सीपीआर. तुम्ही बघू शकता की आजचा जो सीपीआर आहे तो अगदी 1 लाईनर थिन लाईन बनलेली आहे आणि कालच्या सीपीआरच्या आतमध्ये आहे. सो हे खूप ब्युटिफुल कॉम्बिनेशन आहे. हाय प्रोबॅबिलिटी सेटअप आहे. जेव्हा अशा सिनारिओमध्ये प्राइस वर ओपन होते आणि ती बुलिशनेस कन्फर्म करते आणि जेव्हा ती कुठलीही लाईन असेल, S1 असेल, PDH असेल, सो कुठल्याही लाईनला इंटरसेक्ट करून जेव्हा सपोर्टचं काम करते अँड फॉर्म्स अ व्हेरी गुड बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. जसं की या सिनारिओमध्ये पहिल्या कॅन्डलनीच खूप
छान अशी मारुबोजू कॅन्डल फॉर्म केलेली आहे R1चा सपोर्ट घेऊन. सो अशा सिनारिओमध्ये मला एक खूप ब्युटिफुल ट्रेंडिंग डे ट्रेड करता येऊ शकतो आणि अगेन इट इज अ ROI बूस्टर सेटअप. सो अशा पद्धतीने इनसाइड CPR आणि नारो CPRचे कॉम्बिनेशन हे हाय प्रोबॅबिलिटी सेटअप्स आहेत. तुम्ही नक्की जाऊन तुमच्या चार्टवरती हे प्लॉट करून बघू शकता. ठीक आहे. सो गोइंग फर्दर आपण चार्टवरती बघूयात कशा पद्धतीने. ओके. सो हे होतं इंट्राडेला जेव्हा तुम्ही डेली CPR वापरतात. सो हे जे काही मी एक्झाम्पल्स दाखवले ते इंट्राडे ट्रेडिंगसाठी डेली CPRचे. पण ऑब्व्हियसली जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल आणि तुम्ही आर्ली डेली टाइम फ्रेम वापरत असाल तर तुम्ही आर्ली कॅन्डल विथ वीकली CPR सिमिलर सेम जे पण आपण डिस्कस केलं ते तुम्ही त्या त्या टाइम फ्रेमवरती तो CPR लावून बघू शकता. डेली आणि वीकली जर टाइम फ्रेम वापरत असाल तर मंथली CPR लावा आणि हे सेम कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती तुमच्या टाइम फ्रेमवरती जाऊन नक्की तुम्ही बघू शकता आणि मला कमेंट करून नक्की कळवा की कशा पद्धतीने तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती आणि तुमच्या टाइम फ्रेमवरती ही कन्सेप्ट काम करते का नाही करते, काय तुमचे ऑब्झर्वेशन्स आहेत हे मला नक्की कळवा. आता लास्ट पार्ट आपण डिस्कस करतोय ह्या व्हिडिओचा आणि जी की ब्युटी आहे, जेव्हा तुम्ही कुठलाही स्टॉक जर होल्ड करताय, ठीक आहे, म्हणजे तुम्ही पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडर आहात, सो तुम्ही कशा पद्धतीने होल्ड करू शकता आणि मॅक्सिमाइज करू शकता तुमचे प्रॉफिट. सो मेनली मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे ब्लू कलरचे जे 3 डॉटचे लाईन्स आहेत ते CPRचा झोन आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे. सो ज्या वेळेला मला असं दिसतं, माझं आता आवरली टाइम फ्रेम मी लावलेला आहे आणि मी प्रत्येक दिवसाचे CPR बघतेय. ओके. सो हे डाऊन ट्रेंडिंग आहेत. सो डाऊन ट्रेंडिंग आहेत तर इथे मी एंट्री करू नये ऍज अ लॉंग ट्रेडर किंवा मला स्विंग ट्रेडिंगसाठी जर मला लॉंग साईडचे ट्रेड घ्यायचे तर इथे मी एंट्री करू नये. आणि जर मी ह्याला शॉर्ट करायचं असेल म्हणजे F&O वापरून मी या पर्टिक्युलर सिनारिओमध्ये शॉर्ट अपॉर्च्युनिटी कॅप्चर करू शकते. सो जेव्हा जेव्हा माझं डाऊन साईड CPR आहे बॅक टू बॅक, म्हणजे कालच्या CPRच्या खाली आजचा CPR, आजच्या CPRच्या खाली उद्याचा CPR, असं जेव्हा सिनारिओ लागून आलेला असतो तेव्हा इथे तुम्ही लॉंग साईडचे ट्रेड घ्यायचे नाहीत. म्हणजे इथे जर तुम्हाला ब्रेकआउट कुठले दिसले तर ते फेल होतात, म्हणून फॉल्स ब्रेकआउट इथे काम करतात. का तर माझा सिनारिओ बॅरिश आहे 2 डे CPR रिलेशनला घेऊन. आणि इथे तुम्ही बघू शकत असाल की प्रत्येक जी काही लाईन आहे ती ऍज अ रेझिस्टन्स काम करते. सो इथे जसं की CPR ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा CPRच्या मिडला रेझिस्टन्स फेस झालेला आहे, परत प्रिव्हियस डे लोला रेझिस्टन्स फेस झालेला आहे, परत एकदा CPRला, आणि इथे तर पूर्णतः प्रिव्हियस डे लो सुद्धा ब्रेक केला आहे. सो असे रेझिस्टन्स बॅक टू बॅक फेस झालेले आहेत या इन्स्ट्रुमेंटमध्ये, कारण की माझा CPR हा डाऊन साईड CPR होता. इव्हन इथे सुद्धा मिड ऑफ द लाईन आहे CPRची, म्हणजे स्टॉकनी ऍक्च्युली एक अपसाईड रॅली दिली पण माझं डाऊन साईड CPR असल्यामुळे मिड CPRला येऊन मला एक बॅरिश कॅन्डलस्टिक फॉर्मेशन झालं आणि मला एक ब्युटिफुली डाऊन साईडची रॅली कॅप्चर करता येऊ शकते. सिमिलरली इथे सुद्धा स्टॉक वर जाण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा CPRचा ब्रेक पुन्हा एकदा केल्यानंतर मला एक डाऊन साईडची रॅली कॅप्चर करता आली. सो मेनली आता जेव्हा हे पूर्णतः डाऊन 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 CPR होता, एव्हरीडे तुम्ही बघू शकता इथे, ठीक आहे. सो एव्हरीडे बॅक टू बॅक इट इज डाऊन CPR, आणि ज्या वेळेला माझा अप साईडला CPR क्रिएट झालेला आहे, ठीक आहे. सो फर्स्ट टाइम इथे इनसाइड CPR आला, इथे अपसाइड CPR आला, पुन्हा एकदा डाऊन साइड CPR आला, आणि त्यानंतर ऍक्च्युली ग्रॅज्युअली मला एक अप साइडची ट्रेंड बघायला मिळालेली आहे. सो साइडवेज मध्ये तुम्हाला अगेन CPR फ्लक्च्युएटिंग मिळू शकतात, पण ज्या वेळेला एक अप साइडचा CPR येतो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेकआउट होतात, ठीक आहे, किंवा अगदी जर तुम्ही फक्त प्राइस ऍक्शन ट्रेडर असाल तर जेव्हा कॅन्डलस्टिकनी CPR मधून ब्रेकआउट दिलेला आहे, ठीक आहे, म्हणजे ही कॅन्डलस्टिक, सो त्यावेळेला तुम्ही लॉंग जाऊ शकता. कुठलाही स्विंग लो तुम्ही एक स्टॉप लॉस म्हणून घेऊ शकता आणि तुम्ही एक ब्युटिफुल रॅली कॅप्चर करू शकता. आता सिमिलरली हाच स्टॉक मी जर का कॅरी करतेय आणि हा जर स्टॉक मी ह्या ब्रेकआउटला इथे बाय केलेला आहे, माझा स्टॉप लॉस तर हिट झालेला नाहीये, सो आय कॅन कॅरी दिस टिल व्हॉट पॉइंट आय कॅन कॅरी. सो एव्हरी वीकचा माझा CPR आहे, हा अपसाईडचा CPR आहे, आय कॅन स्टील होल्ड. ओके. सो वीकली CPR मी बघते आणि एव्हरी वीकली CPR जर अपसाईडचे आहेत तर आय कॅन होल्ड दिस फुल स्टॉक आणि आय कॅन ओनली वेट फॉर द स्टॉक टू क्लोज बिलो द S1.
ओके. सो ह्या सिनारिओमध्ये S1च्या खाली क्लोज झालेला आहे. सो इथे तुम्ही बघू शकता साधारणतः प्राइस होती 1526. सो इथे 1526ला मी सेल करू शकते सिमिलर स्टॉक, पण तो मी घेतला होता कुठे, तर तो मी ह्या ब्रेकआउटला घेतला होता, किंवा जेव्हा मला अपसाइड CPR मिळाला तर त्यावेळेला मी तो इथे साधारणतः बाय केला होता. सो 1388 ला माझी बाईंग झाली होती. ठीक आहे. सो 1388 तुम्ही बघू शकता, आणि आपण जस्ट कॅल्क्युलेट करूया की काय प्रकारचा ROI किंवा आपल्याला रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे. सो 1388 ला जर मी हा घेतला असेल, आणि एक छोटासा माझा स्टॉप लॉस होता सपोज 1370चा, आणि मी पूर्णतः स्टॉक होल्ड केलेला आहे, आणि आय होल्ड टिल इट क्लोजेस बिलो द ओके, बिलो द S1. तो इथपर्यंत मी स्टॉक होल्ड केलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता ब्युटिफुली 1:7चा रिस्क रिवॉर्ड मला मिळालेला आहे इथे. सो ते जे रिग्रेट्स असतात ना आपले, की अरे यार मी स्टॉक विकला, चांगला प्रॉफिटमध्ये विकला, पण तरी सुद्धा या स्टॉकनी अजून पूर्णतः मोठी रॅली दिली, आणि मी ही रॅली कशी कॅप्चर करू शकतो. सो इन शॉर्ट दिस इज द आन्सर टू द क्वेश्चन, की तुम्हाला या मोठ्या रॅलीज कशा कॅप्चर करता येऊ शकतात. सो हे एक सिक्रेट ट्रिक होती, की 2 डे CPR रिलेशनशिप वापरून तुम्ही एखादा स्टॉक जो तुम्ही लॉंग पोझिशनमध्ये ऑलरेडी आहात, किंवा कधी तुम्ही लॉंग पोझिशन घेऊ शकता, आणि किती दिवसांपर्यंत तो स्टॉक तुम्ही होल्ड करू शकता. सो आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेअर नक्की करा तुमच्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ, आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे काय व्ह्यूज आहेत या संदर्भात. सो थँक्यू सो मच अँड बाय.